सर्वांना क्रांतिकारी जय लवजी, जय अण्णाभाऊ, जय शिवराय, जय भीम। आज खरं तर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की समाजामध्ये जसं मी काम करतोय, अनेक लोक काम करत असतात आणि ते काम करत असताना कुठेतरी समाजामध्ये क्वचित असे काही लोक आहेत की ते एकामेकाला सहकार्य करायचं काम करतात। त्यांची पार्श्वभूमी अशी असते की अडचण काय असते ना ही त्यांना जवळपास माहिती असते आणि ती अडचण ते सुख दुःख जे काही आहे ना, कारण की या प्रवाहामध्ये येत असताना प्रत्येकाला माहिती आहे की किती मोठ्या प्रमाणात आपल्याच माणसांपुढे अडचण निर्माण होते आणि त्या अडचणीमध्ये खऱ्या अर्थाने एकामेकाला सपोर्ट करणारे, एकामेकाला सहकार्य करणारे असे क्वचित थोडेसे लोक आहेत आणि त्या लोकांमधला सदैव पाटोळे हा व्यक्ती आहे। कारण त्याचं नाव घेण्याचं मुळात कारण असं आहे की उद्या त्याचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त मी हा व्हिडिओ, हा विषय माझ्या समाजापर्यंत, आपल्यापर्यंत मी हा विषय देतोय। त्याचं कारण मुळात असं आहे की माणसाच्या वाढदिवसानिमित्त तरी त्याचं काम हे समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे। आज त्याचं काम बरेच मुठभर आहे, तर मी आई तुळजा भवानी चरणी ही प्रार्थना करतो, त्या जगदंबे चरणी प्रार्थना करतो, महापुरुषांच्या चरणी प्रार्थना करतो की त्याचं काम या चळवळीसाठी, या समाजासाठी, या समुद्रा इतकं झालं पाहिजे आणि हळूहळू होईल सुद्धा। कारण की तो निस्वार्थीपणा काम करतो, त्याच्या कामामध्ये कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नाहीये। तो जरी किती लांब असला तरी तो जाळी देऊन तेवढे त्याचं काम वेगळं आहे, जगा वेगळं आहे। एवढं आजच्या घडीमध्ये एवढा वेळ देणं, कुठे काय मदत लागेल तेवढं करणं हे कुणाला सोपं नाही, पण तो सोपं करतोय आणि त्याला कुठेतरी समाज हा प्रगत होताना बघायचा आहे, आपला तरुण वर्ग हा प्रगत होताना बघायचा आहे, तरुणांच्या पाठी खंबीरपणे उभं राहतोय। तरुणांना व्यवसायामध्ये कसं म्हणजे तो घेऊ शकतो ते सुद्धा तो त्याच्यासाठी बोलेल तितकं कमी आहे आणि एवढंच बोलतो आणि थांबतो। पण सदैव भाऊ तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि आई तुळजा भवानी चरणी ही प्रार्थना करतो की तुम्हाला उदंड उदंड आयुष्य लाभो आणि महापुरुषांच्या चरणी देखील प्रार्थना करतो की तुम्हाला उदंड आयुष्य लाभो। क्रांतिकारी जय लवजी, जय अण्णाभाऊ, जय शिवराय, जय भीम।